प्रत्येक जणांनी फिरत जावं, फिरायला मिळावं ही आमची एक कंपनीची हे आहे, की जरी तुमच्याकडे कमी पैसे असतील, तरी पण तुम्ही व्यवस्थित प्लॅन करून तुम्ही बरोबर, ट्रिप प्लॅन करू शकता. 4 लोकं असतात, तर बरोबर, थोडे-थोडे पैसे भरून जर त्यांनी प्लॅन केला, तर त्यांना सुद्धा कठीण जात नाही आणि आम्हाला पण सोपं जातं, की ट्रिप पूर्ण व्हायच्या आधी पेमेंट बरोबर. आलेलं असतं. तर ते कशा पद्धतीने तुम्ही एक 3 ते 4 महिने तुम्ही व्यवस्थित तुमचं इकॉनॉमिकल प्लॅन करा, की एक मंथली साइडमध्ये थोडी रक्कम काढा आणि 4 महिने आधी तुम्ही प्लॅन केल्यानंतर आपल्याला ट्रेनची तिकीटं कधी ओपन होतात? 60 दिवस आधी ओपन होतात. तुम्ही म्हणता, की आता आपलं 2दा-3दा ट्रेननं झालेलं आहे, तर आपण एकदा फ्लाईटची जर्नी ट्राय करूया. बरोबर. मग तुमची मेंटॅलिटी त्या प्रकारे आपोआप बनायला लागते. या सगळ्या निसर्गावर अवलंबून असतात. म्हणजे तुम्ही किती तयार करा आणि बरं. निसर्गाबरोबर प्रत्येकाचं म्हणतात ना नशीब, तुमच्या नशिबात असेल तरच तुम्हाला ते दर्शन घडवतं. नमस्कार. महा एम-टी-बीमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस आणि माझ्याबरोबर कॅमेरावर आहेत अजिंक्य सावंत आणि साक्षात सावंत. डिसेंबर महिना आला की सगळ्यांना वेध लागतात ते फिरायला जायचे. पण फिरायला जायचं म्हणजे केवळ बॅग घेतली आणि निघालो असं नाही. त्यासाठी खूप तयारी करावी लागते. ठिकाणं ठरवण्यापासून ते तिथपासनं खर्चाची, त्याच्याबरोबर लागणाऱ्या कागदपत्रांची सगळ्यांची जुळवणी करणं हे खूप कठीण काम असतं. हे सगळं काम कशा पद्धतीनं होतं, तुम्ही कशा पद्धतीनं फिरायला जाऊन मजा करू शकतात, या सगळ्या गोष्टींसाठी आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आहेत फास्ट गोच्या संचालिका स्वाती कुलकर्णी. स्वाती कुलकर्णी, तुमचं महा एम-टी-बीमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. तुम्ही आम्हाला एम-टी-व्ही गप्पामध्ये बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद अगदी. आणि खूप छान वाटतं इथं येऊन. फास्ट गो टूर्स अँड ट्रॅव्हल्स गेले 10-12 वर्ष तुम्ही काम करताय. बरोबर. तुम्ही काश्मीरपासून ते पार श्रीलंकेपर्यंत, व्हिएतनाम किंवा सिंगापूर अशा अनेक भारत आणि परदेश अशा दोन्ही ठिकाणच्या टूर्स केल्यात. तर फास्ट गोची सुरुवात कशी झाली हे मला आधी सांगा? फास्ट गो असं झालं तृप्ती, आम्ही फिरायलाच गेलो होतो स्वतः 10 वर्षापूर्वी. माझी मुलं छोटी होती, त्यांना घेऊन मी फिरायला गेले होते. तर तिथे की नाही मला असं वाटलं, की आपण काहीतरी सुरुवात करायला हवी. तर मी ज्या हॉटेलमध्ये राहत होते, त्या हॉटेलमध्ये 4 मुली चालवत होत्या. तर त्या मुलींपैकी एका मुलीनं मला विचारलं, की "ताई तुम्ही काय करता?" दीदी बोलतात तिथे सगळ्या लेडीज ना, "दीदी तुम्ही काय करता?" म्हणलं, "नाही मी हाउसवाईफ आहे, माझी मुलं छोटी आहेत." तर त्या बोलल्या, की "तुम्ही आमच्याबरोबर काम सुरुवात का नाही करत?" नाही म्हटलं, "मला काही पॉसिबल नाही असं काम करणं." बट मी त्यांना त्या बोलल्या, की "पॉसिबल नाही, तुम्ही ट्राय तरी करा." मग त्याच्यानंतर ट्राय करा म्हटल्यानंतर मला कुठेतरी वाटलं, की आपण काहीतरी करू शकतो. मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला की नाही काश्मीरचे त्यांच्या हॉटेल्सचे त्यावेळेस स्टार्टिंगला बजेट हॉटेल्स होती. मग बजेट हॉटेल्सची त्यांनी आम्हाला पॅकेज सुरुवात केली द्यायला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं मला, की 6,000 मध्ये काश्मीर. मग 6,000 मध्ये काश्मीर म्हटल्यानंतर मी ते प्रमोट करायला सुरुवात केलं. पहिल्यांदा 2 महिने माझ्याबरोबर कोणीही आलं नाही. बट तिसऱ्या महिन्यात मग मी शेवटी म्हणलं माझ्या बहीण-भावांना विचारलं. माझ्या बहीण-भाऊ, त्यांचे मित्र, त्यांची मैत्रिणी असं या सगळ्यांना विचारलं. तर माझा पहिलाच ग्रुप 60 लोकांचा झाला. ओह! 60 लोकांचा झाल्यानंतर एक मनामध्ये उत्साह येतो ना, की आज आपला पहिला आपण ग्रुप बरोबर. घेऊन चाललोय आणि माझ्याबरोबर 60 लोकं येतात. मग 60 लोकं माझ्याबरोबर येणार, तर त्यांची ट्रेनची तिकीटं, त्यांची सगळी अरेंजमेंट कारण त्यांचं हॉटेल बजेट होतं, तर त्यांच्या एका हॉटेलमध्ये फक्त ओके. 20 लोकं येत होती. बरं. पण त्या 20 लोकांच्यात पॉसिबल नव्हतं, की 60 लोकं अकोमोडेट करणं. सो अच्छा. दॅट मग आम्ही त्याच्याबरोबरची अशी 4 हॉटेल बुक केली आणि आमची पहिली टूर खूप छान सक्सेस झाली. कारण इतक्या कमी बजेटमध्ये कोणी इमॅजिनच करू शकत नव्हतं, की आम्ही काश्मीर टूर करू. म्हणजे माझे बरोबर. सगळे भाऊ-बहीण सरप्राईज झाले, की "अरे स्वाती या बजेटमध्ये आपण कसं जाऊन येऊ अगदी शकतो?" खरंय. बट आम्ही हा खूप छान पहिला प्रोजेक्ट सक्सेसफुली केला. मग तिथून माझे मिस्टर मला म्हटले, की "स्वाती असं नको करूस तू, की लोकं येतायत, घेऊन जातायत. तू प्रॉपर त्याचं रजिस्ट्रेशन कर कंपनीचं, प्रॉपर परीक्षा दे. प्रॉपर परीक्षा देऊन त्याचे प्रॉपर रजिस्ट्रेशन करून मग तू काम सुरू कर." ओके. मग त्या रिलेटेड मी एक्झाम दिल्या. त्या रिलेटेड आपली कंपनी रजिस्टर केली आणि आता गेले 10 वर्ष फास्ट गो टूर अँड ट्रॅव्हल व्यवस्थितरित्या चांगलं क्या कार्यरत बात है! आहे. म्हणजे सगळ्यात एक स्वतः तुम्ही टूरला गेलात आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं, की आपण काहीतरी करू शकतो आणि तुम्ही ती येस. टूर सुरू केली. माझा दुसरा प्रश्न असा या टूरच्या संदर्भात, जर एखाद्या कुटुंबाला जायचंय ट्रिपला, तर त्यांनी कशा पद्धतीनं टूरची अरेंजमेंट करावी आणि ठिकाण कसं निवडावं?
ओके. आता पहिला प्रश्न तुमचा जो झाला त्याच्या रिलेटेडच मी तुम्हाला दुसरं उत्तर देते. प्रत्येक जणांनी फिरत जावं, फिरायला मिळावं ही आमची एक कंपनीची हे आहे, की जरी तुमच्याकडे कमी पैसे असतील, तरी पण तुम्ही व्यवस्थित प्लॅन करून तुम्ही बरोबर. ट्रिप प्लॅन करू शकता. तर ते कशा पद्धतीने तुम्ही एक 3 ते 4 महिने तुम्ही व्यवस्थित तुमचं इकॉनॉमिकल प्लॅन करा, की एक मंथली साइडमध्ये थोडी रक्कम काढा आणि 4 महिने आधी तुम्ही प्लॅन केल्यानंतर आपल्याला ट्रेनची तिकीटं कधी ओपन होतात? 60 दिवस आधी ओपन होतात. तर 60 दिवस आधी जर तुम्ही अच्छा. बुकिंग केलं, तर आधी तुम्ही ट्रेनचे पैसे भरा, ट्रेन बुकिंग करा आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्ही 3 इन्स्टॉलमेंटमध्ये घेतो. त्याचं कारण असं आहे, की एका कुटुंबात कमीत कमी 4 लोकं असतात. तर बरोबर. थोडे-थोडे पैसे भरून जर त्यांनी प्लॅन केला, तर त्यांना सुद्धा कठीण जात नाही आणि आम्हाला पण सोपं जातं, की ट्रिप पूर्ण व्हायच्या आधी पेमेंट बरोबर. आलेलं असतं आणि माझ्याबरोबर अशी पण काही कुटुंब आहेत, की ज्यांचं मंथली इन्कम फक्त 15,000 आहे. पण त्यांनी बरं. आमच्याबरोबर 6-6, 7-7 टूर केलेले आहेत. अच्छा. ओन्ली बिकॉज ऑफ प्लॅनिंग. ओके. ठीक आहे. त्यामुळे प्लॅनिंग खूप इम्पोर्टंट आहे आणि बरं. इकॉनॉमिकल पण आणि तुमच्या टूरसाठी तुम्हाला कुठे जायचंय, बरोबर. काय हे आम्ही कंटिन्युअस आमच्या व्हिडिओमधनं, आमच्या ॲडव्हर्टाइजमधनं लोकांना सांगतच असतो आणि फास्टको ही टूर कंपनी प्रसिद्ध कशासाठी आहे, तर अत्यंत कमी पैशामध्ये चांगल्या क्वालिटीचं बरोबर. पॅकेजेस आम्ही देतो. त्यामुळे आत्तापर्यंत आमची जवळ-जवळ 5,000 लोकं पूर्ण झालेली आहेत. क्या बात है! फास्ट अँड गोचं हे तर क्रेडिटेबल आहेच आहे. तुम्ही म्हणालात तसं. तुमची आता सांगता म्हणजे तुम्ही जी तुमची माहिती मिळवली आहे, त्या माहितीनुसार मला माहिती आहे, की तुम्ही 27 वेळा काश्मीरला जाऊन आलात. राइट. भारत आणि परदेश या 2 ठिकाणी अनेक गोष्टी, अनेक जागा, अनेक वस्तू सगळं बघण्यासारखं आहे. तर सुरुवात करायला जायचं असेल, तर भारतात कुठल्या ठिकाणापासून सुरुवात करावी आणि परदेशात कुठल्या ठिकाणापासून सुरुवात करावी? त्याची कागदपत्र कशी गोळा करायची? पहिला प्रश्न जसा तुम्ही मला विचारलात, की बाबा बजेटमध्ये जर आपण सर्वसामान्य लोकं आहे, आपल्याला माहिती की आपण पटकन फॉरेन टूर करू शकणार नाही. त्यांनी जर सुरुवात डोमेस्टिकपासून केली, तर डोमेस्टिक आपल्या ज्या टूर्स आहेत, शिमला, मनाली म्हणा किंवा काश्मीर म्हणा किंवा तुमची केरळ, या सगळ्या ज्या अशा गोष्टी आहेत, त्या आपल्या पर पर्सन 10,000 पासून सुरू आहेत आणि जर 10,000चं आपण पॅकेज घेतलं आणि त्याच्यामध्ये तुमची अप अँड डाऊनची ट्रेन जर धरली, तर हे पॅकेज पर पर्सन 15,000 पासून जातं. अच्छा. तर सुरुवात जर तुम्ही डोमेस्टिक पासून केली, तर तुम्हाला एकदा बाहेर पडण्याचा, ट्रेनमधून तुम्हाला किती वेळ लागतो, पॅकिंग कसं करायचं, हा सगळा बरोबर. तुम्हाला अंदाज आला, की त्याच्यानंतर तुम्ही थोडं कसं होतं, आपण एकदा बाहेर पडलो ना, की त्याच्यानंतर आपल्याला डोक्यामध्ये त्या प्रकारची चक्र सुरू होतात, की नाही आता पुढच्या वर्षी आपल्याला इथे जायचंय बरं का, पुढच्या वर्षी हा प्लॅन करायचा आहे. तर बरोबर. असा प्लॅन केल्यानंतर तुम्ही म्हणता, की आता आपलं 2दा-3दा ट्रेननं झालेलं आहे. तर आपण एकदा फ्लाईटची जर्नी ट्राय करूया. बरोबर. मग तुमची मेंटॅलिटी त्या प्रकारे आपोआप बनायला लागते आणि ओके. आत्तापर्यंत अशा जी काही कुटुंब आहेत, की ज्यांनी पहिल्यांदा 6-7 टूर व्यवस्थित ट्रेननं केल्या. मग ते म्हटलं, की मॅम आपण एकदा फ्लाईटचं ट्राय करू. मग त्यांनी वर्ष आधी प्लॅन सुरुवात केली. अच्छा. कारण की नाही 1 वर्ष जर तुम्ही प्लॅन केला ना, तर तुम्हाला फ्लाइट वगैरे खूप स्वस्त पडतात मॅम. कसं असतं तुम्हाला एक तुम्ही मेंटॅलिटी बनवता, की नाही आता आम्हाला जायचंय. बरोबर. तर त्या पद्धतीने मग तुमची मॅनेजमेंट पण तशीच होत जाते बरं. आणि जर फ्लाईटनं जायचं म्हणलं, तर तुम्ही साधारण 6 महिने आधी तिकीट काढू शकता. जर फ्लाईटनं तुम्ही शिमला, मनाली करायचं झालं, मी उदाहरण दिलं, तर साधारण तुम्हाला 6 महिने आधी प्लॅन केलं ना, तर पर पर्सन फक्त 22,000 खर्च येतो. विथ ओके. फ्लाइट पुणे टू पुणे जरी गेलं, तरी मुंबई टू मुंबई गेलं, तरीही अच्छा. तुम्ही आरामात 5 नाईट 6 डेमध्ये विथ फ्लाइट 22,000त तुमची अच्छा. शिमला, मनाली 3 स्टारचं पॅकेज होऊ शकतं. बरोबर. हा मोठा फरक आहे, तुम्ही जर प्री प्लॅन केला तर. बरोबर. कारण इन्स्टंट तुम्ही जर केलं, तर तुम्हाला फ्लाइटचे चार्जेस जास्ती अगदी, पडतात. अगदी, अगदी. टूर्सचं ठिकाण तुम्ही सांगितलं. आता तुम्हाला आपण हे भारताबद्दल बोललो, की केरळ, सिमला, कुलू मनाली झालं. आता प्रश्न येतो परदेशात जायचा. कारण परदेशाचे सगळे नॉर्म्स वेगळे आहेत. तुम्ही तिकीट बुक केल्यापासनं ते बोर्डिंगपासून, राहायला जाण्यापासनं, येईपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये खूप फरक पडतो. जेव्हा तुम्ही भारतात ट्रॅव्हल करता, तेव्हा तुम्हाला तिथल्या गोष्टी माहिती असतात. पण जेव्हा तुम्ही परदेशात जाता, तेव्हा तुम्हाला या गोष्टी माहिती नसतात. तर परदेशासाठीची तयारी कशा पद्धतीनं करायची? परदेशासाठी जायचं झालं, तर सगळ्यात पहिल्यांदा मी डेस्टिनेशन जी तुम्हाला सांगेन, ती म्हणजे बँकॉक, पटाया, फुकेट, क्राबी किंवा दुबई ह्या अच्छा. ज्या आपल्या एशियन कंट्री आहेत, तिथे मग बरोबर. तुम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय येत नाही, बजेट. कारण ह्या तुमच्या बजेटमध्ये असतात. 6 महिने प्लॅन केला, अच्छा. तर तुम्हाला
ह्या साधारण पर पर्सन 45 to 50च्या दरम्यान पडतात. प्लस ओके. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बँकॉक, पटाया, फुकेट क्राबी या थायलंडच्या ह्याच्यात गेला किंवा नेपाळ म्हणा, भूटान, तर तुम्हाला व्हिसाची गरज पडत नाही. ओके. व्हिसा लागत नाही. तुमच्याकडे ओन्ली पासपोर्ट असेल तरी पण काम होतं. ठीक ओके. आहे. त्यामुळे थोडंसं ज्यावेळेस आपण सुरुवात करतो, त्यावेळेस आपण फुकेट क्राबी घेतलं, बँकॉक, पटाया घेतलं, नेपाळ घेतलं, भूटान घेतलं, तर ही सुरुवात जी होती ती तुमची कमी किंमतमधून होते. मग तुम्ही हळू-हळू, हळूहळू दुबई प्लॅन करू शकता. दुबई जर बरं. आमची वर्षातून आमच्या 12 ट्रिप दुबईला जातात. मॅक्सिमम महिन्यातून एक हा प्लॅन असतोच, की माझा ग्रुप दुबईला गेलेला असतो. कारण ते काय करतात 6 महिने आधी प्लॅन करतात. 6 महिने आधी प्लॅन केला की काय होतं, फ्लाइट स्वस्त गेलेलं असतं त्यांना. त्याच्यानंतर त्यांना जे पॅकेज आहे 6 महिने हॉटेल्स बुक केलेले असतात, त्यामुळे ते स्वस्त दरात पडतात. बरं. त्यामुळे मॅक्सिमम दुबईचं पॅकेज आहे तुम्हाला 60 ते 65 मध्ये होऊन जातं. बरोबर. फक्त की नाही काय करायचं, जर तुम्ही बघताय की मला जायचंय पण आणि मला बजेट पण बघायचंय माझं. मला 4 लोकांना घेऊन जायचंय, तर मला 60,000 जरी असले तरी 2,40,000 झाले ना. मग त्या केसमध्ये तुम्ही काय करायचं 6 महिने आधी प्लॅन करायचा आणि प्लस थोडासा सीझन सोडून करायचा. जसं अच्छा. आता डिसेंबर, जानेवारी सीझन आहे, ह्याच्यामध्ये कोणीच काही करू शकत नाही कारण फ्लाइट वाढलेल्या असतात, हॉटेल्स बरोबर. महाग असतात. तर तुम्ही मिरॅकल गार्डन म्हणा किंवा ग्लोबल व्हिलेज म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी मार्चमध्ये बंद होतात. बरं. सप्टेंबरमध्ये ओपन होतात, मार्चमध्ये बंद होतात. तर त्या केसमध्ये तुम्ही मॅम असं करू शकता, की तुम्ही फेब्रुवारीचं पॅकेज घ्यायचं, मार्चचं ओके. घ्यायचं. ते पॅकेज तुमच्या बजेटमध्ये पण बसतं आणि तुम्हाला तिथे खूप गर्दीचा पण सामना करावा लागत नाही आणि तुमची टूर पण ओके. खूप छान होते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, तुमची ट्रिप सुंदर होणं बरोबर. आणि तुमची बजेटमध्ये होणं. ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या बरोबर. असतात. आणि या दोन्ही गोष्टीचा प्लॅन केला तर थोडंसं सीझनमध्ये न निघता सीझन थोडासा संपत आला की जायचं, सुरू आला की जायचं. म्हणजे तुमचं थोडंसं बजेट व्यवस्थित मॅनेज होतं ओके. आणि फॉरेन टूर तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण करू बरोबर. शकता. आणि त्याचे डॉक्युमेंट झाले तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे पासपोर्ट आहे. पासपोर्ट नंतर तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड या गोष्टी ज्या आहेत त्या गरजेच्या आहेत. बस बाकी तुम्हाला काही डॉक्युमेंट लागत नाहीत. अच्छा. सध्या ट्रेंड सुरू झालाय सोलो ट्रिपचा. त्यामुळे सोलो ट्रिप म्हटल्यानंतर विशेषतः बायकांमध्ये हा ट्रेंड जास्त सुरू आहे, की बायकांमध्ये सोलो ट्रिप कशा पद्धतीनं कराव्या लागतात आणि फास्ट अँड गोच्या सोलो ट्रिपबद्दल मी ऐकलं होतं. तर फास्ट अँड गोच्या सोलो ट्रिप कुठे-कुठे आहेत आणि त्याच्यासाठी काय-काय प्रिपरेशन्स आहेत? फास्ट गोच्या सोलो ट्रिप ज्या आहेत, त्या मॅक्सिमम आम्ही लेडीज स्पेशल केलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, ज्या वर्किंग लेडीज असतात, जे घर सांभाळतात, ज्यांना त्यांच्या डेली लाईफमधनं वेळ मिळत नाही, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्यांना आधी जी कल्पना देतो, की आपली पोस्टर्स वगैरे त्यांच्याकडे रेग्युलर पोहचत असतात. हं. तर त्यांना आधी तो जो प्लॅन असतो, तो साधारण असतो मेमध्ये, की कारण मुलांना सुट्ट्या असतात. मुलं जर पेरेंट्सपाशी राहिली, तर त्या लेडीज बाहेर पडू शकतात किंवा ज्या नोकरीवाल्या लेडीज असतात, त्या त्यांच्या हिशोबाने प्लॅन करू शकतात. आमचा दर महिन्याला सोलो ट्रिपचा ग्रुप निघतो. त्या ग्रुपमध्ये कोणीही नातेवाईक एकमेकांचे नसतात. ओन्ली सोलो ट्रॅव्हल्स असतात. मग त्याच्यात लेडीज पण असतात, जेंट्स पण असतात आणि मेमध्ये आणि मार्चमध्ये ज्या स्पेशल असते, ती ओके. लेडीज स्पेशल असते. बरं. ह्याच्यामध्ये आणखीन एक तुमच्या टूर स्पेशल असतात, त्या म्हणजे तीर्थक्षेत्र हे फास्ट अँड राइट. गोचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे अर्थात सगळेच टूर ट्रॅव्हल्स करत असतात, पण बरोबर. फास्ट अँड गो त्या मानाने कंपॅरेटिव्हली जास्त प्रमाणात तीर्थक्षेत्राच्या टूर्स करतात. ज्याच्यामध्ये म्हणजे त्या तीर्थक्षेत्राच्या टूर्स कुठल्या-कुठल्या आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं आधीपासून बुकिंग्स घेता? ओके. आता तीर्थक्षेत्र म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे चारधाम यात्रा, बरं. वैष्णोदेवी आणि कैलास मानसरोवर. या थोड्या यात्रा ज्या आहेत ना, यात्रा कठीण पण आहेत. म्हणजे तुम्ही जर म्हटलात की बाय वॉक जायचंय, तर त्या तुमच्या म्हणजे एक सीनियर सिटिझनचा ग्रुप माझ्याकडे यात्रेला जास्त असतो. कारण या सीनियर या या यात्रा ज्या असतात ह्याच्याबरोबर मी स्वतः जाते. त्याचं कारण असतं फॉरेन ट्रिप आहेत, त्यांच्याबरोबर मी नसले असले काही फरक पडत नाही. कारण तो प्लॅन व्यवस्थित असतो. पण आपल्या यात्रा ज्या असतात ना, या यात्रा सगळ्या निसर्गावर अवलंबून असतात. म्हणजे तुम्ही किती तयार करा आणि बरं. निसर्गाबरोबर प्रत्येकाचं म्हणतात ना नशीब, तुमच्या नशिबात असेल तरच तुम्हाला ते दर्शन घडवतात. म्हणजे किती वेळेस असं होतं, की तुम्ही तिथपर्यंत जाता आता एक माझ्याबरोबर अमरनाथला काका होते. त्यांनी 7 वेळा अमरनाथ अटेम्प्ट केला होता. पण त्यांना 7ही वेळेस दर्शन नाही मिळालं आणि 8व्यांदा त्यांनी असंच कुठून तरी ऐकलं आणि आमच्या टूरबरोबर आले. म्हणजे मी स्वतः यात्रेला असतेच. कारण की नाही मला माहिती आहे तिथे काय टास्क असतात. तर 8व्या वेळेस आले आणि त्यांचं दर्शन खूप छान झालं. म्हणजे आत्तापर्यंत माझे जवळ-जवळ 750 लोकं यात्रेला झालेत आणि
आतापर्यंत एकही यात्री असा नाही की जो बिना दर्शनाचा आलाय. अच्छा. त्याचं कारण असं की आम्ही खूप मेडिटेशन करतो की ही यात्रा व्यवस्थित व्हावी. त्याचं कारण आहे सोपं नाहीये. ठीक आहे, मी म्हणलं तुम्ही बालीला जाऊन या, तुम्ही पटकन याल. पण मी म्हणलं तुम्ही चारधामला जाऊन या, नाही होत. अच्छा. तुमची त्याच्यामध्ये भरपूर श्रद्धा पाहिजे. तुमची त्याच्यामध्ये भरपूर एक हे पाहिजे ना, साधना पाहिजे की मला म्हणजे काहीही सिच्युएशन आली तर मी दर्शन घेऊन येणार. ह्या जर तुमच्या मेंटॅलिटीनं तुम्ही निघालात, तर तर तुम्ही तर तुम्ही यात्रा पूर्ण करू शकता. म्हणजे मी की नाही कधीही लोकांना भेटत नाही की तुम्ही माझ्याबरोबर टूरला चला. पण जी लोकं माझ्याकडे बुकिंगला येतात, त्यांच्याशी मी अर्धा तास बोलल्यानंतरच मी यात्रेचं बुकिंग घेते. अच्छा. कारण ते जर असे त्यांची जर स्वतःची श्रद्धा नाहीये, तर तिथे येऊन काहीही उपयोग नाही. कारण त्याचं फॅसिलिटी घ्यायला आलात, की मला तिथे ही फॅसिलिटी पाहिजे. केदारनाथला कोण फॅसिलिटी देणार आहे? तुम्ही तिथे एका छोट्याशा तुम्हाला वरती टेंटमध्ये राहावं लागतं बरोबर. किंवा अशा हाऊस असतात, की त्याच्यामध्ये एका बेडवर 8-8, 9-9 लोकं राहतात. बरोबर. त्यामुळे की नाही ते असे नाही करत. आम्ही प्रॉपर विचारतो, की त्यांची खरी तयारी आहे, त्यांचं एज काय आहे, त्यांची फिजिकल बरं. फिटनेस आम्ही बघतो. कारण कैलास मानस सरोवरला तर मॅम असं होतं, की अर्ध्यातून परत यावं लागतं जर तुमचा फिटनेस नसेल तर. अच्छा. येस. तर त्यामुळे आम्ही पूर्ण आधी त्याची संपूर्ण हिस्ट्री घेतो आणि मगच कारण यात्रा हा बिझनेस नाहीये. करून ठेवला लोकांनी बिझनेस असं नाहीये, की बाबा आहे. बरोबर पण आहे. तुमची जर श्रद्धा असेल तरच ती तुमची यात्रा ट्रिप होऊ पूर्ण होते शकते. आणि त्यामुळे जर 5,000 लोकांतले 750 लोकं आम्ही यात्रा कंप्लीट करवली आहेत. पण त्यांचं कुणाचंही बिना दर्शनाचे ते आलेले नाहीयेत. सगळ्यांना प्रॉपर हेलिकॉप्टर्स मिळतात, प्रॉपर सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित मॅनेज होतात. म्हणून आमच्याकडे कुठलीही यात्रेला 100 लोकांची इन्क्वायरी आली, की त्यातले आम्ही फक्त 20 लोकं नेतो. कारण ओके. ते फिजिकली फिट पाहिजेत. त्यांची बरोबर. मेंटॅलिटी ती पाहिजे, की मला यात्रेला जायचंय. मग मला काहीही झालं तरी मला यात्रा पूर्ण ओके. करायची आहे. हां आणि जर काही सिच्युएशनमध्ये परत आलं, तरी पण ती त्यांची मेंटॅलिटी पाहिजे, की बाबा माझ्या नशिबात नव्हतं. तिथे त्यांनी चिडून वगैरे पण उपयोग बरोबर. नाहीये. फास्ट अँड गो जेव्हा सुरू केलं, तेव्हा आता 10-1 वर्ष झाली आहेत. तुम्ही अनेक ठिकाणी गेलात, अनेक ठिकाणी टूर्स केलेले आहेत. पण तुम्हाला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अशा कुठल्या-कुठल्या गोष्टींचा फास्ट अँड गोच्या दरम्यान त्रास सहन करावा लागला किंवा अशी कुठली संकटं आली की ज्याने तुम्हाला म्हणजे तुमचं मनोबल खचलं गेलंय, अशा कुठल्या घटना तुमच्या आयुष्यात घडल्या आहेत? असं खरं काहीच नाही झालेलं. आर्थिकदृष्ट्या होतं असं, की फ्लाइट कॅन्सल झालेले आहेत. पण आपलं नाव खराब नाही करून द्यायचं म्हणून कंपनीला जी लोकं आहेत, ज्यांनी आम्हाला खूप विश्वासानं पैसे दिलेले असतात. आम्ही आता जसं लॉकडाऊन झालं, एअरलाईन्स बऱ्याच कॅन्सल झाल्या, बरोबर. तर आम्ही आमच्या जवळचे पैसे त्यांना देऊन आता त्यांना थांबवलं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आमचे एअरलाईन्सनं पैसे दिलेत, म्हणजे त्यावेळेस आम्हाला 6-6, 7-7 महिने पैसे इन्व्हेस्ट ठेवावे लागतात. पण ठीक आहे, पण बरोबर. मानसिक त्रास असा नाही झाला कारण माझं एक पॅशन आहे टुरिझम. त्यामुळे कसं असतं ज्यावेळेस माणसाची पॅशन असते त्यावेळेस त्याचा बरोबर आहे. त्याला त्रास नाही होत. अगदी खरं आहे. त्यामुळे त्रास नाही म्हणत मी कधीच या गोष्टीला. पण हां, मी खूप शिकले या गोष्टीतून. खूप छान लोकं भेटली, खूप चांगली लोकं भेटली आणि काय म्हणूया खूप खटपण लोकं भेटली, की ज्याला जरासं जरी सर्व्हिसमध्ये बरोबर. प्रॉब्लेम असली, चिडतात. पण ठीक आहे, ते एक आपण ज्यावेळेस टूरला जातो त्यावेळेस ते एक कुटुंब बनून जातं मॅम. बरोबर. त्यामुळे ठीक आहे, आपल्या घरात पण कोणी कमी जास्त अशी लोकं असतातच. असतातच. बरोबर आहे. आपण त्यांच्याबरोबर जर ॲडजस्ट करू शकतो, तर हे तर अननोन आहे त्यांच्याबरोबर आपल्याला 5 दिवस राहायचंय. त्यामुळे मला असा मानसिक बरोबर. त्रास काही नाही झाला, आर्थिक झाला, पण तो नंतर कामं आपली सर्व्हिस बघून एवढी कामं आली, की आपोआप बरोबर. व्यवस्थितरित्या ते सगळं कव्हर झालं. बरोबर. आता आपण बोलत होतो, की सगळे डेस्टिनेशन्स झालं, तयारी झाली. आता सुरू झालाय तो ट्रॅव्हलिंग सीझन सुरू झालेला आहे. फास्ट अँड गोच्या कुठल्या स्पेशल टूर्स आहेत, की ज्याच्यासाठी लोकांनी यावं असं तुम्हाला वाटतं? मॅम आमची जी मी आत्ताच बोलले यात्रा जी आहे ती आम्ही 8 महिने आधी बुकिंग घेतो. ठीक बरं. आहे. त्यामुळे जर तुमचं सप्टेंबरचं बुकिंग चारधामचं करायचंय, तर त्याची बुकिंग फ्लाइट्स वगैरे सगळं आम्ही आत्ता करून ठेवतो. अमरनाथची जी हेलिकॉप्टरची बुकिंग आहे किंवा काय ते सगळं आम्हाला आत्तापासून म्हणजे बरं. 8 महिने आधी प्लॅन करावं लागतं सप्टेंबरचं. ओके. त्याच्यानंतर तुम्ही जर फॉरेन डेस्टिनेशन ट्राय करत असाल, तर तुम्ही 6 महिने आधी करता. आता आमचे जे आता दर महिन्याला एक टूर जातात. आता 15 तारखेला आमची व्हिएतनामला टूर निघाली. तर त्याच्यामध्ये 25 लोकं आहेत आमची. तर बरं. त्या 25 लोकांनी 6 महिने आधी बुकिंग केलं. तर ओके. त्यांना व्हिएतनाम हे पॅकेज फक्त पर पर्सन 8 नाईट 9 डेजचं जवळ-जवळ 2.25 लाखाला गेलेलं आहे. आणि ओके. असं जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं, की फुल मील प्लॅन विथ व्हिएतनाम
तर प्रत्येकाला त्याची किंमत 1,45,000 जाते. सेम हॉटेल, सेम प्लॅन. जर मी ओके. त्यांना सगळ्या लोकांना म्हणलं, की तुम्ही दुसऱ्या तुमच्या कंपनीशी कंपेअर करा आणि तुम्ही त्यांची हॉटेल्स, त्यांची नेम्स, त्यांची फूड क्वालिटी सगळं बघा. बरं. त्यांनी स्वतः कंप्लीट चेक केलं आणि अशी पण लोकं आहेत, की जी आपल्याबरोबर रिपीट 6-7 वेळा येऊन गेली आहेत. आता अच्छा. व्हिएतनाममध्ये जवळ-जवळ 16 लोकं जी रिपीट येतायत. बरं. ठीक आहे. त्यामुळे मला जास्त कुणापर्यंत बोलायला जावं लागत नाही, की तुम्ही या, तुम्ही चला, तुम्हाला हे असं नाही करावं लागत. कारण पुढच्या महिन्यातली जी टूर आहे ती या ट्रिपमध्येच घडलेली असती, की आता 6 महिन्याने आपल्याला कुठं जायचं. बरोबर. अशा प्रकारे होतं. त्यामुळे नाही प्रॉब्लेम येत. फास्ट अँड गोचं वैशिष्ट्य काय, की ज्याच्यामुळे लोकांनी तुमच्यापर्यंत यावं? छान प्रश्न आहे. फास्ट गोचं वैशिष्ट्य असं आहे, की जे आम्ही कमिट करतो, ते आम्ही देतो. बरं. जर आम्ही कमिट जर नाही केलेलं, तर आम्ही ते नाही देत. मग तुम्ही त्याच्यासाठी कितीही काहीही करा. जे कमिटमेंट आहे, जे लिहून दिलेलं आहे, जे आम्ही साइन करून तुमच्याकडून घेतलेलं आहे, ते डेफिनेटली तुम्हाला मिळणारच. आणि तुम्हाला जे कंपेअर रेट जे आहेत, जर मी तुम्हाला म्हणलं, मी तुम्हाला हे पॅकेज इतक्यात देते आणि त्याच्यामध्ये पुढे आम्हाला काही जरी टास्क आले, तरी आम्ही आमच्या शब्दावरून हलत नाही. त्यामुळे आतापर्यंत आमचे 5,000 लोकं पूर्ण झालेले आहेत आणि आता पुढच्या पण आमच्या दर महिन्याच्या डोमेस्टिक, फॉरेन ह्या सगळ्या ट्रिप बुक आहेत बरोबर. आणि सगळं व्यवस्थित आहे. फास्ट अँड गोच्या शाखा कुठेही नाहीत, बरोबर? पण फास्ट अँड गोच्या फ्रँचायझीस आहेत, त्या नक्की येस. कुठे-कुठे आहेत आणि तिथनं लोकांना तुम्हाला काय-काय मिळवता येईल? येस. ज्यावेळेस माझे क्लायंट माझ्याबरोबर आले आणि त्यांना माझी सर्व्हिस आवडली, की नाही बाबा स्वाती मॅम ही तुमची सर्व्हिस चांगली आहे, पण ही आमच्या गावामध्ये सर्व्हिस नाहीये बरोबर. किंवा आमच्या जिथे आम्ही आहोत तिथं ही सर्व्हिस इतक्या कमी रेटमध्ये आम्हाला मिळत नाहीये. बाय चान्स आम्ही Facebookवर ॲड बघितली तुमची आणि बरं. आलो. पण आता आम्हाला असं वाटतं, की आमच्या लोकांपर्यंत, घराघरापर्यंत हे पोहोचावं. तर त्या पद्धतीने ज्यावेळेस त्यांनी हा विचार केला, त्यावेळेस गुजरातमध्ये सुरेंद्रनगर म्हणून आहे. बरं. तिथे एक आमची फ्रँचायझी आहे. त्याच्यानंतर अहमदाबादमध्ये आहे. बरं. मुंबईत, ठाण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये 3 फ्रँचायझी आहेत. ओके. आता सातारमध्ये लेटेस्ट निघालेली आहे आणि अजून पण 3 फ्रँचायझी आहेत, ज्या आपण बरं. आता देत आहोत. म्हणजे टोटल आपल्या 9 फ्रँचायझी आहेत. बरं. फास्ट अँड गोची एक्सक्लुझिव्ह टूर कुठली असेल, जी 2026चं आकर्षण ठरेल? व्हिएतनाम. बरं. आणि का? व्हिएतनाम हे खूप सुंदर निसर्ग आहे. याच्यामध्ये लोकांना ना चालायला कमी लागतं. बरं. आणि जी माझं जे मेन हे आहे की सीनियर सिटिझनचा जो ग्रुप आहे तो माझ्याकडे जास्त असतो, कारण मी कितीही काहीही प्रॉब्लेम असेल तरी त्या टूर बरोबर मी राहते आणि तो जो हँडल असतो विषय करायचा, म्हणजे सीनियर सिटिझनच्या जेवणाच्या वेळा, जेवणाची क्वालिटी, औषधांच्या वेळा. कारण मॅक्सिमम 80% सीनियर सिटिझनना मॅम डायबिटीस असतो. बरं. त्याच्यामुळे त्यांच्या जेवणाच्या वेळा, त्यांना प्रत्येक वेळेस कुठे थांबवायचं, आफ्टर 2 अवर्स त्यांची गाडी थांबवायची असते, त्यांना फ्रेशअप व्हायचं असतं. या सगळ्या गोष्टीसाठी की नाही आम्हाला तिथे बरोबर जावं लागतं. तर आम्ही बरोबर असतो आणि व्हिएतनाम ही टूर जी आहे, ही चालायसाठी खूप कमी आहे. तिथला निसर्ग खूप सुंदर आहे बरं. आणि ऑल ओव्हर सगळी लोकं खूप एन्जॉय करू आणि त्याचं शकतात. पॅकेज काय पडतं म्हणालात? पॅकेज जर प्री प्लॅन केला मॅम, तर 1,15,000 8 नाईट 9 डेजचं प्लॅन जातं. बरं. ठीक आहे. ओके. आणि जर अचानक तुम्ही म्हटलात मला पुढच्या महिन्यात जायचं, तर इट्स डिपेंड ऑन फ्लाइट की तुम्हाला फ्लाइट कितीला बरं. जाते. हे झालं बाहेरचं. आणि भारतामध्ये असली फास्ट अँड गोची कुठली अशी टूर आहे, की जी प्रत्येकाने अनुभवलीच पाहिजे? का? काश्मीर, कारण काश्मीरचं निसर्ग सुंदर आहे. आता इनफॅक्ट आमचा ग्रुप होता 16 लोकांचा. ज्यावेळेस पहलगाममध्ये तुम्ही पण बघितलं हमला झाला. तर आम्हाला जी आमच्या लोकांना सर्व्हिस मिळाली, त्या लोकांनी परत आमचे म्हणजे हा प्रॉब्लेम असून सुद्धा जवळ-जवळ 8 ते 10 ग्रुप जाऊन आले आमचे. त्याचं कारण असं की ज्यावेळेस हा प्रॉब्लेम झाला तिथे पहलगाममध्ये माझे 16 सीनियर सिटिझन होते. बरं. त्यांनी मला फोन केला तिथून. मी नव्हते काश्मीरला ॲक्चुअली, त्यावेळेस मी दुबईला होते, कारण काश्मीरला मला जायची गरज पडत नाही, कारण माझे मॅनेजर जातात तिथे. तर मॅनेजरनं फोन केला की मॅनेजर मॅम असा एक प्रॉब्लेम झालाय की इथे छोटासा, कारण त्यावेळेस मीडियामध्ये
मीडियामध्ये वगैरे सगळं चाललं होतं. पण मला सकाळी एक 11 वाजता कळलं, की हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर मग त्याच्यानंतर तिथले जे एक मेजर आहेत तिथे, ते माझ्या ओळखीचे आहेत. त्यांना मी फोन केला. म्हटलं, "मला पैशाचा तर तुम्ही काही विचार करू नका. ही 16 माणसं जी आहेत, ही खूप माझ्यासाठी महत्त्वाची आहेत. तुम्ही विदिन 4 तासात त्यांना फ्लाईट करून मुंबईला पाठवा." बरं. आणि ही ॲक्चुअली अशी सिच्युएशन झाली, की 4 तासात त्यांनी ही सगळी सोय करून दिली आणि त्यांना फ्लाईट अरेंज झाली आणि त्याच्यानंतर जवळ-जवळ रात्री 11 वाजता ते मुंबईत होते. बरं. मग त्याच्यानंतर त्यांना ती आमची सर्व्हिस आणि जवळ-जवळ मिलिटरीची 5-6 लोकं त्या गाड्या आमच्या पुढे मागे होती. या लोकांना अजून काही टेन्शन टेन्शन नाही. यायला नको. बरोबर. म्हणून ते सगळं झाल्यानंतर ते सुखरूप 11 वाजता मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी स्वतः प्रमोट केलं, की नाही बाबा, जरी तिथे काही प्रॉब्लेम झाला, तरी ह्यांची अशी सिस्टम आहे, की ती कुठल्याही प्रॉब्लेममधनं बाहेर काढते. बरोबर. सो दॅट अजून एक तुम्हाला एक किस्सा सांगते. अमरनाथला तुम्ही ऐकलं असेल, लँडस्लायडिंग झालं हो. होतं. त्यावेळेस माझी 12 लोकं होती तिथे. बरं. गुजरातचाच ग्रुप होता आमचा. तर तिथे आमचे जे मेजर आहेत, तुम्हाला पण माहिती आहे, कॉन्टॅक्ट ही लोकांशी ठेवावे लागतात. तर त्यांना मी सांगितलं, की माझी ही 12 लोकं आलेली आहेत आणि त्यांना दर्शन कसं होणार? तर ते बरोबर. म्हणले, "बाळा, तू काळजी करू नकोस. ठीक आहे, मी बघतो काय होईल. तर तू ओके. फक्त घेऊन ये त्यांना." मी तिथं गेले तर ज्या हेलिकॉप्टरमधनं डेड बॉडी आणत होते, त्या डेड बॉडीमधनं त्या सगळ्या लोकांना ते घेऊन गेले हेलिकॉप्टरमधून आणि विदिन अर्ध्या तासात त्यांना दर्शन घेऊन दिलं आणि ते अर्ध्या तासात दर्शन घेऊन क्या हेलिकॉप्टरमधनं बात है! खाली आले. मग त्यामुळे ती लोकांना एवढा ट्रस्ट झाला, की नाही बाबा, यात्रा करायची ना, तर आपण ह्यांच्याबरोबर करू. कारण ह्यांना एकतर हे जे बोलतात, ते कमिट करून करतात, दाखवतात. ते करायचा 99 200% प्रयत्न करतात. बरोबर. आणि त्याच्या उपर जर तुमच्या जर नशिबात नसेल, तर कोणीच काही कोणी करू करू शकत शकत नाही. नाही. बट आम्ही आमचं 100% देत असतो, की लोकांनी आपल्याबरोबर आलेत, तर त्यांची दर्शनं बरोबर. व्हावीत. त्यांना सगळ्यांना व्यवस्थितरित्या आपली टूर प्लॅन करून त्यांनी पुढचा प्लॅन आपल्याबरोबर बनवावा. बरोबर. ॲडव्हर्टाइजमधनं लोकं येतात. ठीक आहे, पण माझा एक लोखंडे इन्स्पेक्टर म्हणून आहेत मुंबईचे. त्यांनी 10 वर्षापूर्वी माझ्याबरोबर काश्मीर टूर केली होती. तर त्याच्यानंतर त्यांनी माझ्याबरोबर 8 टूर केल्या आणि त्यांच्या मुलाचा हनीमून, मुलीचा हनीमून हे सगळं पुढचं मी प्लॅन केलं. म्हणजे नवीन कस्टमर मिळवणं खूप सोपं आहे सध्याच्या काळात. पण जुना कस्टमर टिकवणं हा खूप बरोबर. अवघड विषय आणि टचवूड आमचे 10 वर्षापूर्वीचे पण कस्टमर आम्हाला जोडलेले आहेत, की बरोबर. चला कुठेही जायचं तर स्वातीताईला एक फोन करूयात, ताई कुठे जायचंय, काय करायचंय, हा अगदी प्लॅन खरं. करूयात. म्हणजे आज हा विश्वास आम्ही मार्केटमध्ये मिळवलेला आहे. बरोबर. केवळ विश्वास एवढी एकच गोष्ट नाही, तर तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊन त्या लोकांना तसे अनुभव दिले आहेत आणि त्याच्यातनं आज फास्ट गो अगदी मोठ्या सक्सेसफुली रन करती आहे. मोठ्या प्रमाणात ते लोकांना फिरायचा जो त्यांचा छंद आहे, तो जपते. स्वाती मॅम, तुम्ही न विसरता अगदी महत्त्वाच्या आणि मोलाच्या माहिती आम्हाला दिल्यात आणि खास तेवढ्यासाठी पुण्यावरून आला, यासाठी महा MTV तर्फे तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. फिरायला जायचंय, तर मग आत्ताच सुरुवात करा. कुठे जायचं, कसं जायचं याची तयारी करा आणि तयारी कशी करा हे सगळं तुम्हाला या पॉडकास्टमधनं नक्की कळलं असेल. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन नव्या कुठल्या विषयावरती पॉडकास्ट ऐकायला आवडतील हे देखील आम्हाला कमेंटमधनं जरूर कळवा. त्यासाठी महा MTVला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.